समोसा आवडते की कचोरी की स्ट्रीट फूड खाल्लं की मन एकदम फ्रेश होऊन जातं। बऱ्याच लोकांना समोसा, कचोरी, स्ट्रीट फूड ही खाण्याची जास्त सवय लागून जाते। चटपटीत, मसालेदार कचोरी, गरमागरम वडापाव आणि भरपूर झणझणीत मिसळ ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्या की तोंडाला पाणी सुटतं। मी समजू शकतो, पण लक्ष ठेवा, हे सगळं खाणं जर सातत्यानं तुम्ही सुरू ठेवलं तर पुढे जाऊन तुमच्या पोटासाठी खूप मोठ्या आजारांच्या समस्यासुद्धा सुरू होऊ शकतात। सुरुवात होते एका छोट्याशा लहानशा त्रासाने। सुरुवातीला असं वाटतं की आज पोट साफ नाही झालं, फ्रेश नाही झालो बाबा मी, ठीक आहे उद्या होऊन जाईल। पण हा अनुभव रोज रोज व्हायला लागतो, त्यालाच आम्ही कॉन्स्टिपेशन म्हणजे कब्ज असं म्हणतो। आतड्यांमध्ये साफसफाई व्यवस्थित होत नाही, टॉयलेटला बसल्यावरती प्रेशर लावावं लागतं, जोर लावावं लागतं। काही लोकांना शौचासाठी 10 ते 20 मिनिटापर्यंत सुद्धा बसावं लागतं आणि मग असंच चालत राहिलं तर सुरुवात होते ती पाईल्सची, ज्याला आपण मूळव्याध किंवा हेमोरॉइड्स असं म्हणतो। दुसरा प्रकार यामुळे होतो ज्याला म्हणतात फिशर किंवा फिश्चुलासारखे सुद्धा आजार यामुळे होऊ शकतात। तर मग कसे टाळायचे हे आजार? हे आजार होऊ नये म्हणून काय करायचं? या सगळ्या सवयींना कसं बाजूला सारायचं आणि जर तुम्हाला पाईल्स किंवा फिशर असेल तर त्यावरती काय घरगुती उपाय केले पाहिजे, अशा सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओत शिकणार आहोत। नमस्कार, मी डॉक्टर शीतल टोंगसे तुमचं खूप खूप स्वागत करतो डॉक्टर टोंगसे होमिओपॅथीमध्ये। एक छोटंसं काम तुम्हाला करायचं आहे, खाली बटन आहे, या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, बेल आयकॉनचं सुद्धा बटन दाबा, तुमच्या अतिशय कामाचे व्हिडिओ आहेत। मित्रांनो, सगळ्यात पहिले आपल्याला हे माहीत असलं पाहिजे मूळव्याध म्हणजे नेमकं काय। बघा, मूळव्याध म्हणजे लॅट्रिनची जी जागा असते, गुदद्वाराजवळील नसांमध्ये सूजन येणे। हे बघा, ही आपल्या गुदद्वाराची जागा असते शेवटची, इथे नसांमध्ये सूजन येते। जेव्हा बाहेरच्या साईडला सूजन येते तेव्हा त्याला एक्सटर्नल हेमोरॉइड्स म्हणतात, म्हणजे बाहेर झालेला बवासीर बाहेरच्या साईडला, जो तुम्हाला बोटाला सुद्धा लागू शकतो। हीच गाठ जेव्हा आतमध्ये होते तेव्हा त्याला इंटरनल हेमोरॉइड्स म्हणतात। हा त्रास जेव्हा सुरू होते तेव्हा तुम्हाला बसताना खूप जास्त त्रास होऊ शकतो, कधीकधी पिचकारीसारखं सुद्धा रक्त येऊ शकतं, खूप जास्त वेदना होणे, खाज होणे, जळजळ होणे, आग होणे, अशा प्रकारचे त्रास तिथे व्हायला लागतात। असाच दुसरा प्रकार असतो, त्याला आपण म्हणतो फिशर। फिशर म्हणजे भेग पडणे किंवा क्रॅक होणे। ज्याप्रमाणे तुमचे ओठ फाटतात त्याचप्रमाणे लॅट्रिनची जी जागा असते इथे सुद्धा क्रॅक होते। आता ही क्रॅक कशामुळे होते? जेव्हा तुम्हाला हार्ड किंवा कडक टॉयलेटला होते त्यामुळे लॅट्रिनची जागा फाटून जाते आणि फिशरसारखी समस्या इथे निर्माण होते। हे सुद्धा अतिशय दुःखद असतं, खूप जास्त दुखणं याच्यामध्ये असतं। कधीकधी इतकी जळजळ असते की काही लोकांना टॉयलेटला जाण्याची सुद्धा भीती वाटते, ते जाण्याचं टाळतात। याच्या पुढची स्टेज म्हणजे काही लोक खाणंसुद्धा कमी करतात, एवढी भीती त्यांना वाटायला लागते। टोंगसे होमिओपॅथीमध्ये आम्ही रोज भरपूरसे पेशंट बघतो ज्या पेशंटला पाईल्स, फिशर किंवा फिच्चुलाचा त्रास असतो। बिना ऑपरेशनसुद्धा तुम्ही दुरुस्त होऊ शकता। होमिओपॅथीमध्ये खूप सुंदर, खूप चांगली औषधं आहेत ज्यांनी ऑपरेशनची सुद्धा गरज पडत नाही। तुम्हाला होमिओपॅथिक मेडिसिन्ससोबत काही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करावं लागतं, ज्यामुळे तुम्ही पूर्णपणे दुरुस्त होऊ शकता। तुम्हाला जर असा त्रास असेल तर तुम्ही आमच्या एक्सपर्ट डॉक्टरची कन्सल्टेशन बुक करू शकता। नंबर मी खाली दिलेला आहे, तुम्ही व्हॉट्सॲप करा किंवा फोनसुद्धा करू शकता, किंवा तुम्ही तुमच्या जवळपासच्या एक्सपर्ट डॉक्टरलासुद्धा दाखवू शकता। आता सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की हे सगळं सुरू झालं कसं? तर स्ट्रीट फूड, तळलेलं, मसालेदार, जे पचनासाठी जड असतं, समोसा, कचोरी, वडा, भजी, ह्या सगळ्या भारी गोष्टींमुळे किंवा पचायला जड खाद्यपदार्थांमुळे तुमचं जे पाचन क्षमता आहे ती हळूहळू स्लो व्हायला लागते। तुमच्या आतड्यांवरती ताण निर्माण होतो आणि ज्यामुळे होते कॉन्स्टिपेशन म्हणजे कब्ज, आणि याच्या पुढची स्टेज म्हणजे हे सगळे आजारांची निर्मिती व्हायला लागते। मी जेव्हा पेशंटशी बोलतो तेव्हा पेशंट सांगतात, डॉक्टर साहेब सकाळी शौचाला बसल्यावरती खूप प्रेशर लावावं लागतं, जोर लावावं लागतं। एक दिवस डॉक्टर साहेब असं झालं, तिथे गाठसारखा भाग मला जाणवला, हे अशा प्रकारे तिथे गाठसारखा भाग जाणवला। नंतर काही पेशंट सांगतात की तिथून ब्लडसुद्धा यायला लागलं, आता बसायलासुद्धा त्रास होते आणि डॉक्टर साहेब काही करा, बिना ऑपरेशन मला ठीक करा। तेव्हा त्यांच्यासाठी मी जे काही महत्त्वाचे उपाय सांगत असतो तेच मी तुम्हाला सांगतो। एक एक गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे। पहिली गोष्ट, तुमचं डाएट तुम्हाला बदललं पाहिजे। शक्यतोवर मसालेदार, तळणाचं, प्रोसेस फूड, पॅकेटवालं फूड हे तुम्ही टाळलं पाहिजे। नंबर 2, तुम्हाला वेळेवर शौचालयाला जायची तुम्ही सवय ठेवली पाहिजे। खूप जास्त प्रेशर तुम्ही लावायला नको। खूप वेळा असं होतं की कामाच्या गडबडीत टॉयलेटला प्रेशर आल्यावरही काही लोक टाळतात, ते बिलकुल करायचं नाही। तिसरी महत्त्वाची गोष्ट, पाणी भरपूर प्या। कामाच्या गडबडीत होऊ शकते तुम्ही पाणी प्यायला विसराल, पण अलाराम लावा किंवा तुमच्या
टेबलवरती बॉटल समोर ठेवा, भरपूर पाणी प्या. ताणतणाव, स्ट्रेस हे तुम्ही टाळलं पाहिजे. लक्षात घ्या, स्ट्रेसमुळे म्हणजे तणावामुळे तुमचं पाचन तसंच तुमचं मानसिक आरोग्यसुद्धा गडबडते. आता तुम्ही म्हणाल डॉक्टर साहेब हे होण्याआधीच्या गोष्टी आहेत, आता झालं असेल तर काय करावं? तर ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही आमच्या एक्सपर्ट डॉक्टरांशी पण कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तुम्ही आसपासच्या तुमच्या डॉक्टरांना पण दाखवू शकता. सगळ्यात पहिले निदान करणं अतिशय गरजेचं आहे. आणि इथे मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही होमिओपॅथिक औषधोपचार जरूर घेतला पाहिजे. होमिओपॅथीमध्ये अशा खूप चांगल्या औषधी आहेत ज्यांनी बिना ऑपरेशनसुद्धा तुम्ही दुरुस्त होऊ शकता. आता एक शेवटची पण मनापासूनची तुमच्यासाठी महत्त्वाची असलेली गोष्ट ती म्हणजे मूळव्याध किंवा फिशर असा जर त्रास तुम्हाला होत असेल तर लाजू नका. स्वतःच्या मनाने कुठलाही औषधोपचार करू नका. योग्य आणि तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवा, आजाराचं निदान करा आणि व्यवस्थित औषधोपचार करा, म्हणजे तुम्ही पूर्णपणे दुरुस्त होऊ शकता. यातली कुठली टीप तुमच्यासाठी महत्त्वाची तुम्हाला वाटते मला कमेंट जरूर करा. हसत जगा, प्रेमाने वागा आणि आपल्या लोकांची मनापासून काळजी घ्या. धन्यवाद.